नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी दिनांक 5 जून 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विशेष चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्ताने महाराष्ट्र फिरणार चित्ररथ. यावेळी हा चित्ररथ महात्मा फुले जिल्हा परिषद परभणी यांच्यातर्फे स्वागत करताना ग्रामीण जिल्हाध्यक्ष नानासाहेब राऊत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महानगर जिल्हाध्यक्ष अनिल गोरे, डॉक्टर सुनील जाधव, रोहित राऊत, जिजा थोरात, कटारे महाराज, विष्णू थोरात, कृष्णा जावळे, सुमित जाधव, रोहित राऊत, बर्गेसाहेब मराठी सर, माझी गरज, शेषराव थोरात, निरंजन गायकवाड, बंडू मेहत्रे आदीसह मोठ्या प्रमाणात माळी समाजातील कार्यकर्त्यांनी व सामाजिक भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांचा चित्ररथाचा पुष्प उधळून स्वागत करण्यात आले. चित्ररथात महात्मा फुले यांचे साहित्य, भिडेवाड्याची प्रकृती, महात्मा फुले सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. 28 एप्रिलपासून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे. चित्ररथामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धा कृती पुतळे तसेच महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यासोबतच समतेचे फुले आंबेडकर प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात आगमन होताच या चित्ररथाचे मोठे उत्साह स्वागत करण्यात येत असून सामाजिक सलोखा व जागृतीचा उत्सव साजरा होत आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारा हा चित्ररथ उपक्रम समाजात समतेची जाणीव दृढ करत नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे. शहरात भिडेवाडा या ठिकाणी चालू केलेली शाळा, त्या शाळेची प्रतिकृती आणि महात्मा फुलेचं वाङ्मय संबंध महाराष्ट्रभर फिरवण्याचं काम महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब, कार्याध्यक्ष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या प्रेरणेने संबंध महाराष्ट्रभर हा रथ प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात गेला. जनजागृती व्हावी, महात्मा फुलेंनी त्या काळात केलेलं काम हे संबंध महाराष्ट्राला माहिती व्हावी आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती म्हणजे त्यांच्या 200 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांची जयंती महाराष्ट्र शासनाने सुद्धा साजरी करण्याचं ठरवलं. त्याचाच एक भाग म्हणून हा रथ संपूर्ण महाराष्ट्रात फिरला. आता मला वाटतं विदर्भ, मराठवाडा पूर्ण झाला. मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे हा रथ जाणार आहे. आज पाथरी, मानवत,
पेडगाव आणि परभणी या ठिकाणी हा रथ आला. या रथाच्या माध्यमातून निश्चितच जनजागृती होईल. महात्मा फुलेंनी केलेलं काम, आदरणीय शाहू महाराजांनी केलेलं काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचा इतिहास या जनतेपर्यंत पोहोचवा हा उद्देश माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या प्रेरणेतून साकारलेला आहे. आणि या रथाच्या माध्यमातून मला वाटतं संबंध महादेवात फिरत असताना अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. जल्लोषात या रथाचं स्वागत या जिल्ह्यातसुद्धा झालं, तसंच महाराष्ट्रात विदर्भातसुद्धा झालं. मी सर्व फुलेप्रेमींना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की या रथाचं आपण स्वागत केलं. एवढा कडाक्याचा उन्हाळा असतानासुद्धा दुपारीसुद्धा बऱ्याच फुलेप्रेमींनी येऊन स्वागत केलं. या ठिकाणी आपले फोटो काढले, आपल्या भावना व्यक्त केल्या. पुन्हा एकदा मी या फुलेप्रेमींना धन्यवाद देतो. ज्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला, सहकार्य केलं, अशा सर्वांपासून आभार मानून सांगतो. जय ज्योती, जय क्रांती. ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने जाहीररित्या परिपत्रक काढून सर्व शाळा महाविद्यालय आणि सर्व शासकीय कार्यालय या ठिकाणी या 1 वर्षाचा जो द्विजन्मशताब्दी महोत्सव आहे या साजरा करण्यासंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासंदर्भात परिपत्रक काढून आदेश केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये असलेले मंत्री, सार्वजनिक पुरवठा मंत्री आदरणीय छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून आणि आमदार पंकज भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून हा खेडेवाड्याचं प्रतिकृती असलेला रथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आणि जे काही त्या जिल्ह्यातले तालुके असतील, रस्त्यामध्ये येणारे तालुके, या सर्व तालुक्यांना जाऊन हा रथ, चित्ररथ जनजागृती करत आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचं विद्येविना मते गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या पद्धतीचं जे विचार आहेत ते विचार घेऊन हा रथ परिक्रमण करत आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. आणि आज परभणीमध्ये त्याचं जंगी असं स्वागत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ होऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्याचबरोबर छत्रपती शिवराय यांना अभिवादन करून हा या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ होत आहे. धन्यवाद. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ व कार्याध्यक्ष समीर भाऊ भुजबळ, पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले यांच्या हे वार्षिक म्हणजे 200वी जयंतीनिमित्त भिडेवाडा मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली ती भिडेवाडा यांचा चित्ररथ आज परभणी येथे आगमन झाला. त्या चित्ररथामध्ये महात्मा फुलेंचे वाङ्मय आणि शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे विचार हे घेऊन हा रथ या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी परभणीमध्ये महात्मा फुले समता परिषद महानगर जिल्हाध्यक्ष यांच्यातर्फे हर्षोल्लासामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आले आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.